आणि यानंतर काही राजकीय घडामोडी। राज्यसभेमध्ये वक्फ विधेयकाच्या चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत दोघांमध्ये चांगलीच झुंपल्याचं चित्र दिसलं। शिवसेनेच्या बदललेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरनं पटेलांनी चांगले चिमटे काढले, पण पटेल शिवसेनेच्या भूमिकेवरनं बोलत असताना मुस्लिमांबद्दल अजितदादांच्या राष्ट्रवादीची नेमकी भूमिका कोणती याची सुद्धा आता चर्चा रंगली आहे। पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा। संजय भैया आपण कलर नको बदला। दलाल आहेत सगळे। प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत। तुमचे रंग आधी पहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे। तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझ्या नादाला लागू नको, नागडा करी। राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी संजय राऊतांची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला। वक्फ सुधारणा विधेयकावरती बोलताना पटेलांनी राऊतांना बाबरी मशीद आणि मुंबईतल्या दंगलींची आठवण करून दिली। या दोनही घटनांच्या वेळी हिंदूंचा अभिमान मिरवणारे ठाकरेंचे सैनिक वक्फ विधेयकासाठी मुस्लिमांना का कुरवाळतायत असा सवाल विचारला आणि राऊत काहीसे निरुत्तर झाले। त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, हे बोलले ना, बरोबर आहे। आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केलं, हे तुम्ही बोलत होते, बरोबर आहे की नाही? मग धन्य हो, आपको भी धन्य हो। हम कुछ भी नहीं सर, आपको धन्यवाद के बोलने दिया। सभागृहातल्या टीकेवर संजय राऊतांनीही पलटवार केला। ज्यांनी तुरुंगाच्या भीतीनं भाजपच्या मांडीला मांडी लावली, त्यांनी आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत असा हल्लाबोल राऊतांनी केला। अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहे, आम्हाला लाज वाटते हो। दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात। अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय। अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला, हे दलाल आहेत सगळे। प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत। वक्फ विधेयकाबद्दल बोलताना संजय राऊतांनी घेतलेल्या भूमिकेवरही पटेलांनी खोचक टीका केली। नेहमीच आक्रमक बाणा दाखवणारे राऊत यावेळी मात्र गोंधळलेले का असा सवाल त्यांनी विचारला आणि त्यावर पटेलांना राऊतांनी हा जाहीर इशाराच दिलाय। अच्छा, आज पहली बार सर, पहली बार आखिरी में पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था। क्या बोलूं नहीं बोलूं, देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं। संजय भैया आपण कलर नको बदला। तुमचे रंग आधी पहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे। तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्फवर बोलता। तुम्हाला दाऊद इब्राहिमचा, आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझ्या नादाला लागू नको, नागडा करी। तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल, त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान। हे शत्रू आहेत महाराष्ट्रात। प्रफुल्ल पटेलांनी वक्फवरनं एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं खरं, पण त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांनी पुरोगामित्व सोडलं नसल्याचं वारंवार ठासून सांगितलं। नुकतंच झालेल्या रमजानच्या पार्टीतही अजितदादांनी मुस्लिमांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा दिला। पण जेव्हा वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चेची वेळ आली, त्यावेळी अजितदादांच्या पक्षानं भाजपच्या बाजूनं मतदान केलं। त्यामुळे मुस्लिमांविषयी अजितदादांच्या राष्ट्रवादीची नेमकी भूमिका तरी कोणती असा प्रश्न विचारला जातोय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.